नमस्कार, मी राजेंद्र रोंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मंत्रालयातल्या लॉकी व्हायरस संदर्भात. डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र अशा घोषणा सरकार करतंय. मग अशा सगळ्या डिजिटल घोषणा होत असताना एखाद्या व्हायरसनं जर संपूर्ण यंत्रणाच पूर्णपणे अडचणीत येत असेल तर आपण खरोखर डिजिटल पद्धतीने पुढे जाण्यासाठी तयार आहोत का, सक्षम आहोत का यंत्रणेच्या विकासाच्या बाबतीमध्ये, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो. एक व्हायरस घुसतो आणि अनेक फाईल करप्ट करतो आणि त्याच्या मिरर इमेज काढून नंतर त्या सगळ्या फाईल सुरक्षित आहेत असं म्हटलं जातं. पण खऱ्या किती फाईल सुरक्षित राहिल्या आणि किती फाईल्स करप्ट झाल्या याचा डेटा मात्र अजूनही स्पष्टपणे समोर आलेला नाही. किंबहुना सरकार तो स्पष्टपणे का सांगत नाही असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला खडसेंच्याच मंत्रालयातल्या बऱ्याचशा फाईल या करप्ट झाल्या अशीही माहिती 2 दिवसापूर्वी समोर आलेली होती. मग नेमकं याच्यातलं गौडबंगाल काय, हा मुद्दा देखील राजकीय चर्चेमध्ये समोर येतोय. त्यामुळे कुठेतरी हा व्हायरस राजकीय आहे का अशीही चर्चा होते. जेव्हा मंत्रालयाला आग लागली आघाडी सरकारच्या काळामध्ये, त्यावेळेला देखील अनेक दस्तावेज जळून खाक झाले होते. त्यामुळं कुठल्या गोष्टीचे कागदपत्र जळाली आणि आता कुठल्या गोष्टीचे पुरावे नष्ट झाले असा प्रश्न उपस्थित होत असताना एकीकडे डिजिटलायझेशन करण्याच्या, संगणकीकृत सगळ्या गोष्टी करण्याच्या पार्श्वभूमीवर आपण पावलं टाकतोय. तर त्याच्यात जर अशा फाईल करप्ट झाल्या तर मग कोणता डेटा आम्ही मान्य करायचा आणि कोणता डेटा ग्राह्य मानायचा, हा प्रश्न अजूनही उरतोच आहे. त्यामुळे 3 महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आपण घेतोय. डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र या सरकारच्या फसव्या घोषणा आहेत का? दुसरा मुद्दा असेल की मंत्रालयात घुसलेला लॉकी व्हायरस हा राजकीय आहे का? आणि तिसरा प्रश्न असेल की मंत्रालयातील व्हायरस हे प्रशासनाच्या सुस्त मानसिकतेचं निदर्शक आहे का? या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत भाजप सोशल मीडियाचे अभ्यासक आहेत अनय जोगळेकर. नमस्कार. ते या सगळ्या संदर्भात आणि सरकारची बाजू आपल्यासमोर मांडतील. अतुल कहाते IT एक्सपर्ट पुण्यावरून आपल्यासोबत आहेत. आणि मल्हार टाकळे हे IT क्षेत्रातील व्यावसायिक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यामुळे या सगळ्याच बाजूनी आपण आज चर्चेला सुरुवात करतोय. मल्हार टाकळे, तुम्हालाच विचारायचा पहिला प्रश्न, ज्या प्रकारे डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र ही सगळी घोषणा जोरदार सुरू आहे, सोशल मीडियाचं युग चालू झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट ही कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण किती पारदर्शी आहोत हा सांगण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे. पण काय घडतं, एखाद्या कंपनीला कंत्राट दिला, तर तुम्ही एक व्यावसायिक पण आहात IT क्षेत्रातले, आणि आता अशा घटना घडल्या की आपण म्हणतो व्हायरस शिरला. पण कुठून शिरला? हा राजकीय होता की ही फक्त डिजिटल इंडियाच्या दृष्टीने पडलेलं पाऊल आणि एक माघारी टाकणारं पाऊल होतं? काय नेमकं समजायचं? जबाबदार कुणाला पकडायचं, IT विभागाला की एका कंत्राटदाराला? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा कुठल्याही प्रकारचा व्हायरस म्हणताय तुम्ही, तो व्हायरस नसून एक रॅन्समवेअर म्हणायचं याला. रॅन्समवेअर अर्थात पैशांच्या मागणीसाठी हल्ला केला जातो, सायबर अटॅक केला जातो. आणि हा जो अटॅक आहे, हा लॉकी जो रॅन्समवेअर आहे, यामधून फक्त लॉक केले जातात, म्हणजे फाईल्स एन्क्रिप्ट केल्या जातात. त्या पुन्हा रिकवर करणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणजे जगामधल्या जर्मनी, US अशा बऱ्याच देशांमध्ये हल्ले झालेत. गेले 7-8 महिन्यापासून तर प्रचंड वाढलेत. दिवसाला लाखो हल्ले होत आहेत. असं होत असताना आपण डिजिटल इंडिया, एकीकडे डिजिटल महाराष्ट्र अशा मोठ्या मोठ्या घोषणा करतो. आपले नेतृत्व, देशाचे नेतृत्व गुगल सारख्या, फेसबुक सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीजना भेट देतात. असं असताना आपल्याच देशामध्ये, आपल्याच राज्यामध्ये जर सिक्युरिटीच्या दृष्टीने कुठलीही पावलं उचलली नसतील तर ते अतिशय गांभीर्याचं आहे. खास करून मंत्रालयासारख्या ठिकाणी जर रॅन्समवेअर अटॅक होऊ शकतो तर खूपच म्हणजे खेदजनक गोष्ट आहे. माझ्यासारख्या IT व्यावसायिकाला किंवा IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला हे खरंच खूप हास्यास्पद वाटतं. म्हणजे खूपच म्हणजे रिडिक्युलस आहे, काय अर्थच नाही याला. पण मल्हार, मग ज्या प्रकारे सरकार म्हणते की आम्ही त्याच्या मिरर फाईल कॉपी केल्या, म्हणजे काय केलं नेमकं? कॉम्प्युटरला आरशात दाखवलं की आरशातल्या कॉम्प्युटरच्या फाईल कॉपी केल्या? अर्थात एक सांगू इच्छितो मी की यामध्ये जेवढा अभ्यास केलाय या लॉकी रॅन्समवेअरचा किंवा सगळीकडे म्हणा रॅन्समवेअर जे असतात, हे कुठल्याही जगामध्ये कुठल्याही कंपनीने आतापर्यंत कॉर्पोरेट कंपनीजमध्ये खूप अटॅक झालेत. हा रॅन्समवेअर म्हणजे काय असतं, तर ते स्वतः एन्क्रिप्शन करून सगळ्या फाईल्स जर तुम्हाला परत हव्या असतील तर ते स्वतःच एक टॉर नेटवर्क नावाचा प्रकार असतो. म्हणजे जशी आपली काळी दुनिया म्हणतो तसं एक काळं वेब असतं, त्याच्यावरती जाऊन पैसे पे करावे लागतात. ते पैसे भरले नाही तर कुठलीही फाईल डिक्रिप्ट करायचा कोड मिळत नाही.
म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते सर्व फाईल्स घेऊन एखाद्या कपाटामध्ये बंद करतात आणि ती त्याची चावी किल्ली घेऊन पळून कपाटाची जातात. सात समुद्र पार फेकून दिलेली आहे. ती किल्ली अशी मिळणं साहजिक सोपं नाही. ते पैसे भरल्याशिवाय मिळत नाही सगळं. आणि जोगळेकर काय म्हणायचं, या सगळ्या डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र या सगळ्या घोषणा आपण करतोय, पण त्या करण्याआधीच सिस्टीम कशी असली पाहिजे ह्याच्यातली सजगता पण आपल्याकडे येत नाही आणि ती सुरक्षितता पण आपण बाळगत नाही. मला असं वाटतं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक डिजिटल इंडिया किंवा मेक इन इंडिया हे जे दोन, डिजिटल महाराष्ट्र हा विषय एक झाला आणि दुसरीकडे सायबर हल्ले किंवा व्हायरसचे हल्ले हा पण डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्रामध्ये आपण सायबर हल्ल्याचा विचार करता कामा नये. मी येतो त्याच्याकडे. म्हणजे गृह विभागाच्या माहितीनुसार 2014 सालाच्या मध्यापर्यंत देशात 60,000 वेबसाईटवर, त्याच्यात बरीचशी वेबसाईट ही सरकारी होती, हे हल्ले झाले होते. हे मी याला राजकीय रंग देत नाही, कारण सायबर हल्ले हे वास्तव आहे. त्यामुळे त्याच्यात कोणत्या पक्षाचं सरकार आहे, कोणाचं काय आहे, हा आत्ता विषय नाहीये. बरोबर. आज आपण अशा जगात राहतोय की जिथे दरवर्षी कोट्यावधी लोक इंटरनेट वापरतायत. आधी फक्त संगणकाद्वारे इंटरनेट वापरायचे, आता मोबाईल, टॅबलेट, घड्याळ सगळ्या गोष्टींमध्ये इंटरनेट येतंय. आणि मग सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यासाठी सिक्युरिटीचे नियम एका ठिकाणी बनवणं आणि दुसरीकडे वेगवेगळ्या हॅकर्सनी किंवा वेगवेगळ्या व्हायरस बनवणाऱ्या लोकांनी, कारण ती पण एक इंडस्ट्री झाली, ते नियम तोडून त्याच्यात घुसायचे प्रयत्न करणं, हा एक म्हणजे चोर पोलिसाचा खेळ असावा असा हा खेळ आहे आणि हा चालत राहील. आणि त्याच्यात कायम चोर पोलिसांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी प्रयत्न करतील, पोलीस त्यांना पकडायचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे हे एक वास्तव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या झपाट्याने माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे, त्या झपाट्याने त्याचा वापर कसं करावं याच्याबद्दल मंत्रालयातले कर्मचारी हा एक घटक आहे. विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी असतील, यांचं प्रबोधन करणं, यांचं प्रशिक्षण करणं हे तितक्या वेगाने होत नाहीये. त्यामुळे सगळा काही व्हायरस इंटरनेटवरनं येतो अशातला भाग नाही. काही व्हायरस घरनं लोक पेन ड्राईव्ह आणतात आणि ते त्याला लावतात. पेन ड्राईव्ह नाही तर कुठला मोबाईलमध्ये ऑफिस मोबाईल चार्ज करायला तुम्ही कॉम्प्युटरला लावता. ते तुम्हाला वाटत नाही की आपण याच्यात काहीतरी गैर करतोय, पण जर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस असेल, तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये व्हायरस असेल, तर हे व्हायरस येऊ शकतात. दुसरा मुद्दा आहे हा लॉकी व्हायरस, आता जो परवा मालवेअर आला ते. म्हणजे जे संगणक वापरतात त्यांनी आयुष्यात कधी ना कधीतरी त्यांचे कॉम्प्युटरवर मालवेअर आल्याचे आणि याचे घटना घडत असतात. त्याच्यासाठी व्हायरस सिस्टीम असतात. मंत्रालयात ती अधिक चांगली असायला हवी होती, याच्याबद्दल वाद नाही. म्हणजे ते एक्सपोज झाला हे काही त्याच्यात म्हणजे म्हणायला नाही, पण त्याच्यावर खबरदारीची उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयाच्या IT विभागाने तातडीने पावलं उचलली. हे जे 150 संगणक अफेक्टेड झाले होते ते वेगळे काढलेले आहेत. त्याचं कारण कालांतराने म्हणजे काही दिवसातच स्पष्ट होईल की त्याच्यामुळे, आणि ते भविष्यात घडू नये म्हणून हा जो मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहे, म्हणजे वरिष्ठ पातळीवर ऑलरेडी यशदा मार्फत अशा प्रकारचं प्रशिक्षण करणं सुरू झालंय. पण जे क्लेरिकल लेवलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण करायची गरज आहे ती आता या निमित्ताने जाणवलेली आहे आणि सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे असं मला वाटतं. डॉक्टर, काय वाटतं तुम्हाला की हे सगळं जे आहे हा लॉकी व्हायरस राजकीय नाही वाटत तुम्हाला? आघाडी सरकारच्या काळात पण 6व्या मजल्याला आग लागली होती, त्यातही कागदपत्र गेली. आता देखील या ठिकाणी 2ऱ्या मजल्यावर सगळी जी फाईल्स आहेत त्या सगळ्या करप्ट झाल्या. अचानक आता कसं झालंय की खडसे साहेबांबद्दल खूप सगळ्या बातम्या येत आहेत, जमिनीचे व्यवहार येत आहेत. एक जमिनीचा व्यवहार आता MIDCचा बाहेर पण आला आणि असं होत असताना अचानकपणे तिथे लॉकी व्हायरस आला आणि त्या फक्त रेव्हेन्यू मधल्या 150 कम्प्युटरला त्यांनी अटॅक केला. असं म्हणणं म्हणजे थोडं ते ज्यांना कळत नाही IT मध्ये त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ते कदाचित मल्हार टाकळे पण सांगतील की तो व्हायरस त्या 150 कम्प्युटरमध्ये थांबलाय की तो तिकडून त्यांच्या सर्व्हरमध्ये गेलाय, हे काय ते सांगायला तयार नाहीत. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, 2011 मध्ये तिकडे मिरर इमेज सॉफ्टवेअर आपण ते त्यावेळी टाकलेलं, बरोबर, आघाडी सरकार असताना. त्याच्यामुळे डेटा जो आहे तो मिरर इमेज मध्ये म्हणजे तो होतो सेव्ह दुसऱ्या ह्याच्यामध्ये. पण जर त्या सर्व्हरमध्ये जर तसे टाकळे साहेब म्हणाले की ते जर तो व्हायरस गेला असेल, आता त्याच्यात तो मालवेअर आहे की ट्रोजन आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं तो रॉकी आहे. जो ट्रोजन व्हायरस असेल तर तो सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे घेतो, मग हे म्हणाले तसं तो इन्क्रिप्टेड करतो, आपल्याकडे ठेवतो. म्हणजे दॅट इज तो आपण जसं म्हणतो की खंडणी वसूल करण्याचा प्रकार आहे हा सायबर मधला, की तुमचे पेपर्स आमच्याकडे आहेत, तुम्ही आम्हाला पैसे द्या तर आम्ही तुम्हाला देतो. आता ह्याबाबत काय गव्हर्नमेंटने अजून खुलासा केलेला नाही. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा की हा 150 कम्प्युटर पर्यंत मर्यादित आहे की नाही याच्याबद्दल काही कल्पना नाही. तिसरा प्रश्न असा की आपण डिजिटल इंडिया वगैरे हे सगळं जे आता आपण म्हणतोय ते डिजिटल इंडिया काय आत्ता आलेला प्रकार नाही. मोदींनी काय केलं
की म्हणजे या सगळ्या इंटरनेटच्या आणि कम्प्युटरच्या युगाचं या भारतामधलं जर प्रतिनिधित्व किंवा कोणी आणलं असेल तर ते माननीय आमचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी. त्यांनी जे 21व्या शतकात बघण्याचं स्वप्न भारताला आपण बघितलेलं आणि त्याप्रमाणे ज्यावेळी भारताची प्रगती आणि याच्यासाठी आपण कम्प्युटर युगामध्ये गेलो त्याच्यानंतर आपल्या भारताची प्रगती झाली. आणि त्यावेळी बीजेपी वालेच हे म्हणत होते की बाबा हे लोकांच्या नोकऱ्यांवर ही गदा आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी आणू नये. आणि युपीए सरकारमध्ये हा प्लान आपण केलेला, त्याचं नाव होतं नॅशनल ई गव्हर्नन्स. त्या नॅशनल ई गव्हर्नन्सचा जो प्लान होता की पंचायतमध्ये पण आपण कनेक्टिव्हिटी करणार, या सगळ्या गोष्टी करणार, त्याला फक्त मोदींनी जशा बाकीच्या योजना आपल्या बदलल्या, रिपॅकेजिंग केल्या, तसं या योजनेला त्यांनी नाव दिलं डिजिटल इंडिया. त्याच्यामुळे हा काय आत्ता त्यांनी सुरू केलेला हा प्रकार नाही. इंटरनेटमध्ये भारत फारच पुढे आहे. प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंटच्या पातळीवर आपण ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत त्या प्रिकॉशन्स तेवढ्या प्रमाणात आपण घेतलेल्या नाहीत. म्हणजे आपण मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना शिकवतोय की कम्प्युटर कसे बघायचे आणि काय करायचं, पण जे बेसिक नॉलेज आहे की कुठच्या तुमच्या पेन ड्राईव्ह आहेत किंवा तुमच्या ज्या सिस्टीम्स आहेत, तुम्ही बाहेरच्या जीमेल, याहू या कुठच्याही सिस्टीम्स तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर उघडता कामा नये. तुम्ही त्या मंत्रालयातल्या सिस्टीम मध्ये काम करायला पाहिजे. तुमच्याकडे जे हार्डवेअर आहे ते हार्डवेअर जे तुम्ही घेऊन येता ते हार्डवेअर तुमच्याकडे रेकग्नाइज हार्डवेअर, जे मंत्रालयामध्ये त्या सिस्टीमला रेकग्नाइज पासवर्डचं जे हार्डवेअर आहे त्याच गोष्टी त्याच्यावर त्याला लावल्या पाहिजेत. त्याला फोन वगैरे लावता कामा नये. याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार? याच्यावर सगळं नियंत्रण मंत्रालयातल्या सायबर डिपार्टमेंटने ठेवायचे काम आहे. कारण आज महाराष्ट्रातला सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा आज आज तुमच्याकडे जशी शस्त्र आहेत तसं या IT युगामध्ये डेटा इज द मोस्ट एक्सक्लुझिव्ह वेपन आहे ते. करेक्ट. त्याची जर सुरक्षा तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करणं बाब आहे. तुम्ही तशा नोटीस काढल्या पाहिजेत की देअर विल बी नॉट एनी पेन ड्राईव्ह. तुम्ही पर्टिक्युलर स्वतःचं काय आणता कामा नये. हे जे सगळं आहे ते सगळं सरकार करणार. या गोष्टी आता जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर जगातले 12 देश आहेत की जे स्वतःची सिस्टीम वापरतात. ते बाकीच्या त्यांच्या सिस्टीमवर गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या तुम्ही गुगल किंवा या कुठच्याच गोष्टी तुम्ही वापरू शकत नाही. त्यांची स्वतःची सिस्टीम आहे. आज ज्यावेळी आपण 21व्या शतकात जातो, आपल्या भारतातले लाखो विद्यार्थी आपण बाहेर जात आहेत, IT क्षेत्रामध्ये काम करतायत, तर सरकारने ही जबाबदारी आता घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने. कारण शेवटी राजकारण बाजूला ठेवलं तरी राष्ट्रीय संपत्ती आहे. आपला जो डेटा आहे तो आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. सरकार आज कोणाचं आहे, उद्या दुसऱ्याचं असेल. पण त्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होता कामा नये. तर त्या दृष्टीने जशी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी तेवढ्या प्रमाणात घेतली जात नाहीये. त्याचं दुःख आहे. आणि हे जे झालं ते भले आता हे राजकारणातला व्हायरस असावा असं मला वाटतंय कारण खडसेंच्या प्रकरणामुळे, पण तो जर असेल राजकारणातला तर ठीक आहे, पण तो जर राजकारणातला नसेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे. आणि याचा इलाज जो आहे तो फक्त आपण घोषणा न करता सत्य परिस्थितीला सामोरं जाऊन त्याप्रमाणे याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे. तुम्हाला काय मला असं वाटतं सरकार केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर याच्याबद्दल काम करते. म्हणजे मी काही गोष्टींची याच्यात माहिती देऊ इच्छितो की मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारकडे उदाहरण हा सायबर हा विषय दोन्ही केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकार दोघांकडेही आहे. तर मोदी सरकारकडे बघायचं झालं तर आताच सरकारने 1000 कोटी रुपये मंजूर म्हणजे त्याच्यासाठी करून NCCC म्हणजे नॅशनल सायबर कोऑर्डिनेशन सेंटर असं नवीन एक सेंटर स्थापन करायची तयारी चालवलेली आहे. त्याचा पॉलिसी पेपर हे झालेला आहे आणि त्याच्यात IB इंटेलिजन्स ब्युरो आणि डिपार्टमेंट ऑफ IT आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोघांची सांगड घातली जाणार आहे. आता थेट पंतप्रधान कार्यालयात गुलशन राय म्हणजे जे आधी या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि ITचे हेड होते, त्यांना आता पंतप्रधान कार्यालयातच सायबर सिक्युरिटी सचिव म्हणून त्यांनी ऑलरेडी पदभार स्वीकारलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया. कारण हा फक्त जसा हा धोक्याचा विषय आहे तसा हा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि उद्योग रोजगार निर्माण करणारा विषय. म्हणजे जवळजवळ 1 लाख कोटीची गुंतवणूक होऊ शकते, मोठ्या प्रमाणावर रोजगार होऊ शकतात. तर त्यामुळे त्याच्या दृष्टीने सरकारने पावलं उचललेली आहेत. महाराष्ट्र सरकारकडे बघायचं झालं तर महाराष्ट्र सरकारचंही महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं की जिथे सर्वसमावेशक कॉम्प्रिहेन्सिव्ह सायबर सिक्युरिटी पॉलिसी आणणारं किंवा सायबर सिक्युरिटी धोरण आणणारं हे पहिलं राज्य होतं. यशदाबाबत मी म्हटलंच होतं. तरी महाराष्ट्रातल्या सरकारच्या सगळ्या कॉम्प्युटरच्या फाईल करप्ट होतात. मला असं वाटतं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया. हे एका दिवसात ठरवलं म्हणून दुसऱ्या दिवशी होणारी गोष्ट नाहीये. मला एक मिनिट डॉक्टर येतो. मला तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, 150 कम्प्युटर्सचा जो विषय निघाला, हा, डॉक्टर राजू वाघमारे सरांनी जसं सांगितलं की माझा जो अंदाज आहे की 150 नाही
जर यांचं राजकीय जर व्हायरस नसेल तर हा 150 पेक्षा जास्त म्हणजे 5000 जेवढे कम्प्युटर आहेत नक्कीच. आणि जेवढे सर्व्हर आहेत त्या सगळ्या सर्व्हरला यांनी अफेक्ट केला असणार. माझं पण तेच मत आहे. आणि जर काय 150 पर्यंत सीमित राहिलं असेल तर हे 100% रेव्हेन्यू मधल्या ज्या काय आता मध्येच मध्यंतरीची प्रकरणं बाहेर आली आणि ही टेंडरिंग मधले जे काही ज्यांचे कोण दुःखी मनं असतील त्यांची सुखी मनं करण्यासाठी वापरला जाणारा व्हायरस असेल. बरोबर. म्हणजे मी जे म्हणालो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता जोगळेकर जी म्हणतायत की बाबा आमच्या सरकार आता मोदी सरकार करतंय. काय झालेलं आहे, गेल्या 2 वर्षाचा इतिहास आपण बघितला. आपण ज्या गोष्टी होतात त्याच्यावर आपण ठरवतो. आपल्या या 2 वर्षाच्या काळामध्ये बीजेपीनी काय केलंय की जुन्या योजनांना नवीन पॅकेज टाकायचे आणि फक्त घोषणा करायच्या. बाकी घोषणाच्या पुढे आपण कधी जात नाही. आपण स्किल इंडिया करतो पण स्किल इंडियाचे सेंटर्स आपण अजून उभारलेले नाहीत. आपण फक्त त्या बजेटमध्ये सांगितलेलं आहे स्किल इंडियासाठी एवढे पैसे दिले. अहो पण त्याच्या घोषणा झाल्या. त्या स्किल इंडियाची एक इमारत बनवा, त्याच्यामध्ये शिक्षक तर आणा. तसं हे हा प्रकार झालेला आहे. आता पंचायत टू पंचायत आम्ही ब्रॉड बेस इंटरनेट करू, फायबर ऑप्टिक. अहो फायबर ऑप्टिक मुंबईत रिलायन्सला करायला किती वर्ष लागली. म्हणजे आपण काय बोलतोय कसं आहे, सगळ्यात टॉपच्या गोष्टी असतात राजेंद्रजी, त्या बोलणं फार इझी असतं. म्हणजे आपल्याला इमारत बांधायच्या आधी मोदी सरकार काय करतं, कळस किती सुंदर आहे हे जर आपण देशाला सांगायचा प्रयत्न केला, पण जर तुमचा पायाच मजबूत नसेल, फक्त तुम्हाला घाई झाली असेल घोषणा करायची, तर मग आता जी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवलेली आहे ती परिस्थिती तयार होते. काय म्हणाल? 40 अब्ज गुंतवणूक झालेली आहे आणि आता म्हणजे सरकारला टीका करताना म्हणतात की त्यातली 70% सेवा क्षेत्रात दिले. तर सेवा क्षेत्र म्हणजे कुठलं, IT सायबर या ह्याच्यात म्हणजे 24 अब्ज डॉलरच्या तुलनेत 40 अब्ज डॉलर झालेली आहे. जोगळेकर साहेब फक्त आकडे सांगून नाही, माझ्या आयटीचे कितीतरी लोक, माझी स्वतःची IT कंपनी आहे, कितीतरी लोक आज IT मध्ये पगार ज्या पद्धतीने मिळतात ते पगार कमी मिळाल्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आहेत. तेवढे उद्योगधंदे नाही आहेत. अमेरिकेत काम करणाऱ्या ज्या कंपन्या इकडून काम करतात त्या कंपन्या काही बंद पडायच्या तयारीमध्ये आहेत. ते आयटीचे लोक बाहेर कामं करतायत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय गुंतवणूक झाली, पण ते आहे कुठे? इकडे क्षेत्र तर पायाभूत सुविधा तर पाहिजेत, त्याच तुम्ही केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही फक्त घोषणा करणार. लोक हे आता गुंतवणूक झाली का नाही याचं हे लोक ठरवतील. पण आता परवाच नवी मुंबईत कॅप जेमिनीच्या नवीन कॅम्पसचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. तिथे 30,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. मुख्यमंत्री अमेरिकेत गेले होते. हे सगळं भविष्यातलं आहे. पण आत्ताच्या सायबर सुरक्षेचं काय, हे सगळं भविष्यातलं आहे. मला असं वाटतं हा जो परवाचा जो व्हायरसचा हल्ला होता हा एक लोकल म्हणजे हा व्हायरस ऑलरेडी किती एक वर्षभर म्हणजे अनेक वर्ष हा अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी हल्ले झालेले आहेत. त्यामुळे तो कोणी काही एकाने पूर्वनियोजित सायबर हल्ला नव्हता. म्हणजे याच्यामुळे या हल्ल्यामुळे एक जागरूकता आली हे निश्चित आहे. पण तुम्ही कसं सांगू शकता की तो पूर्वनियोजित नव्हता? कारण कुठचाही सायबर हल्ला बघा, कुठचाही सायबर हल्ला तुम्ही असं नाही, तो पूर्वनियोजित असल्याशिवाय कसं काय होणार? मला असं जे म्हणताय तुम्ही दाखवताय की हे कोणी पूर्वनियोजित केलेलं नाहीये, हे अचानक कोणीतरी सॉफ्टवेअर हे लावलं, मोबाईल लावला, पेन ड्राईव्ह लावला, हे ठीक आहे, हे बोलायला ठीक आहे. पण IT क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना विचारा, जर अशा प्रकारे 100-150 जर कम्प्युटर तुम्ही फक्त म्हणताय, हे मला तरी पटत नाही. राजेंद्रजी, मंत्रालयात चांगलं नुकसान झालं असणार. आता हे फक्त बाहेर येत नाहीये. हाच तर मुद्दा आहे. मी येतो जोगळेकर तुमच्याकडे. अतुल काय ते मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती काळजी नेमकी आपण काय घ्यायला पाहिजे होती? म्हणजे ते कॉम्प्युटर यंत्रणा ही काय की आत्ता भाजपच्या सरकारमध्ये आली नाही, ही आघाडी सरकारच्या काळापासून आधीपासून तिथे राबवण्यात येते ही सगळी प्रक्रिया. पण काळजी कुठलीच घेतली जात नाही. एखादी गोष्ट आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे परिणाम काय असतील आणि त्यासाठीची पावलं सुरक्षेची काय पाहिजेत याचा मात्र विचार आपण कुठे करत नाही. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याचा उल्लेख झाला की सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात आधी प्रशिक्षण दिलं पाहिजे की या सगळ्या सिस्टीम्स कशा वापरायच्या, कुठली काळजी घ्यायची. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मंत्रालयामध्ये या सगळ्यासाठीची एक IT आणि सिक्युरिटी पॉलिसी असली पाहिजे. म्हणजे जी मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये असते की उदाहरणार्थ कुठल्याही कर्मचाऱ्याला आत येताना पेनड्राईव्ह आणू दिला जात नाही आणि तिथे अनेकदा चक्क रॅन्डमली सिक्युरिटीचा माणूस चेक करतो. कोणाकडे पेनड्राईव्ह असेल तर त्याच्यावर कुठली तरी कारवाई सुद्धा होऊ शकते.
आणि समजा पेन ड्राईव्ह कोणी आपल्या कम्प्युटरमध्ये लावला तर तो डिटेक्ट होतो आणि त्याची अलर्ट ही सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेटरकडे जाते. तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात. तिसरी गोष्ट म्हणजे मुळात ही सगळी यंत्रणा जी आहे, नेटवर्क्स आणि मंत्रालयामधले संगणक, तर त्याच्या एकूण सुरक्षिततेसाठी तिथे फायरवॉल सॉफ्टवेअर आहे का, अँटीव्हायरस आहे का, ते सातत्याने अपडेट केलं जातं का, या सगळ्या विषयीची माहिती मला वाटतं आपल्यासमोर येणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे मिररिंगचा उल्लेख झाला की सातत्याने महत्त्वाची माहिती दुसरीकडे कुठेतरी साठवली जावी किंवा त्याची बॅकअप घेतली जावी. तर यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही बॅकअप ही त्याच ठिकाणी घेता कामा नये. म्हणजे सगळ्या मोठ्या समजा आपण अमेरिकी बँका, इन्शुरन्स कंपन्या आणि त्यांची कामं करणाऱ्या भारतीय कंपन्या बघितल्या तर भारतातल्या कंपन्यांवर असं बंधन असतं, उदाहरणार्थ की हे जी बॅकअप घेतली जाते ती बॅकअप भारतातच नव्हे तर म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी शेजारच्या देशामध्ये त्याची एक कॉपी पाठवली जावी. म्हणजे उदाहरणार्थ दररोज त्या सॉफ्टवेअरची आणि त्या डेटाची एक कॉपी विमानाने चक्क सिंगापूरला पाठवली जाते आणि तिथे ती व्यवस्थित पोचली आहे का नाही अशी ते चेक करून दर 8 दिवसांनी ती रिसायकल केली जाते. म्हणजे हा काळ किती असावा हे आपण ठरवू शकतो, पण अशा प्रकारच्या अतिशय कठोर आणि महत्त्वाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण यामध्ये राजकीय अंग असेल नसेल हा मुद्दा इथे आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा तात्कालिक मुद्दा नाहीये, कायमस्वरूपी ही माहिती सुरक्षित राहिली पाहिजे, असे हल्ले होऊ नयेत आणि ते झाले तरी त्यातून रिकव्हर कसं व्हावं यासाठीची स्पष्ट उपाययोजना करणं खरं म्हणजे शक्य आहे. अगदी खरं आहे की ही स्पष्टपणे उपाययोजना झाली पाहिजे. मला हाच मुद्द्यावरती पुढे चर्चा न्यायची, एक ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक नंतर जो मुद्दा राजकीय व्हायरसचा उपस्थित होतोय त्याबद्दलही मला बोलायचं आणि सगळ्याच प्रकारे सुरक्षेची काळजी आपण घेतली पाहिजे, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग ही सुस्त मानसिकता प्रशासनामध्ये का आहे की त्या कर्मचाऱ्यापर्यंत प्रशिक्षण दिलं जात नाही? मग एखादी घटना अशी होण्याची आपण वाट पाहतो का? आणि ती झाली तर मग जनतेला जी आवश्यक माहिती आहे आणि ज्या आवश्यक गोष्टी जनतेच्या सरकार दरबारी असायला पाहिजेत त्या मात्र पुढे मिळताना दिसत नाहीत. मग याला जबाबदार सरकारी मानसिकता की त्या वेळचं सरकार, याबद्दल बोलू ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मला चर्चा पुढे न्यायची आहे ती म्हणजे हा लॉकी व्हायरस हा राजकीय होता का, आणि जर राजकीय असेल तर मग कुणाच्या फायद्यासाठी म्हणून हा व्हायरस तिथे आणला गेला आणि कुणी हा सगळा उद्योग केला, हा कळीचा मुद्दा आहे. डॉक्टर, मला तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा आहे की ज्या प्रकारे चर्चा होती की हा लॉकी व्हायरस राजकीय आहे, मग राजकीय असेल तर मग कुणाकुणाच्या फायद्यासाठी हा उद्योग केला गेला असेल, ही चर्चा पण वेगळ्या पद्धतीने समोर येते. आणि जर तशी परवानगीच नसेल की आपल्याला पेनड्राईव्ह घेऊन जाता येत नाही, केंद्र सरकार म्हणते की तुम्ही जीमेलचा वापर करू नका, इथे राज्य सरकार पण त्या पद्धतीने म्हणते तुम्ही जीमेल आत्ता तात्काळ वापरू नका, अमुक करू नका, हे आदेश पण तुम्ही एकीकडे देत नाही आणि एकीकडे कडक अंमलबजावणी करत नाही, मग वचक नेमका कुणाचा आहे आणि कुणासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात अधूनमधून? या दोन गोष्टी आहेत त्याच्यात राजेंद्रजी. हा जो व्हायरस आहे याला पूर्णपणे राजकीय वास येतोय. कारण हा व्हायरस कुठे गेलाय? रेव्हेन्यू खात्याच्या डिपार्टमेंटमध्ये, की जे खातं खडसे साहेबांकडे आहे. सध्याची खडसे साहेबांची पोझिशन काय आहे की MIDCचं जे जमिनीचं प्रकरण आहे, की ज्या प्रकरणामध्ये खडसेंचं नाव येत आहे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या जावयाच्या नावाने त्या जमिनीची खरेदी झालेल्याचे पेपर्स समोरासमोर आलेले आहेत आणि त्या जमिनीच्या संदर्भात MIDC हायकोर्टामध्ये भांडते की ती जमीन आमची आहे म्हणून. मग ती जर जमीन MIDCची आहे तर मग ती खडसेंनी स्वतःच्या नावावर कशी करून घेतली? मग अशा प्रकारे अजून काही दुसऱ्या जमिनी आहेत का की ज्याचं स्वतःच्या नावावर झाल्यात किंवा बीजेपी मधल्या काही लोकांच्या नावावर झाल्यात? त्याच्यामुळे हा जर व्हायरस जर सगळीकडे राजकीय नसता तर तो बाकीच्या खात्यांमध्ये पण गेला असता. पण तो फक्त व्हायरस आला आणि ज्या खात्याच्या फायलींबद्दल, ज्या खात्याच्या जमिनीच्या मंत्र्यांबद्दल जे काही चाललेलं आहे आता, त्याच खात्यामध्ये तो व्हायरस जातो, त्याच खात्यात फक्त 150 कम्प्युटर मध्ये थांबतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी पटणाऱ्या नाहीत.
त्याच्यामुळे याला राजकीय व्हायरस असा नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला म्हणता येईल. दुसरा तुमचा मुद्दा जो होता की आपण ज्यावेळी नियम करतो त्यावेळी प्रशासन जे आता सरकारमध्ये बसलेले लोक आहेत, तुम्ही जर बघितलं तर कायदा सुव्यवस्थेचं भान राहिलेलं नाही. नागपूरमध्ये काय चाललंय आणि महाराष्ट्रात काय चाललंय हे आपण बघतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की राजकीय इच्छाशक्ती जर तुमची मजबूत नसेल तर तुमचा प्रशासनावर वचक राहत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही असे नियम करताय किंवा नियम तुम्हाला जर करायचे तर ते तुम्ही तेवढ्या परखरपणे करायला पाहिजे. तुमची राजकीय इच्छाशक्ती तेवढी मजबूत पाहिजे की ज्याचा वचक तुमच्या प्रशासनात खाली काम करणाऱ्या तळागाळातल्या बिलकुल असला पाहिजे. असला असला पाहिजे. कारण आता कसं आहे की कम्प्युटर मधला डेटा ही आता साधी गोष्ट राहिलेली नाही. आपल्या सगळ्यांचं जीवन इंटरनेटमध्ये या सगळ्या डेटामध्ये आहे. तीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि शेवटी तुम्ही राज्याचे पालक आहात. तुमच्याकडे ती जी इन्फॉर्मेशन आहे, ती जी इन्फॉर्मेशनचं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने संरक्षण जर करू शकत नसाल, तुमच्याकडे ती इच्छाशक्ती नसेल, तर याच्यासारखी दुर्दैवी कोणतीही गोष्ट नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला ही इच्छाशक्तीची गरज आहे. हाच मुद्दा अनेक जोगळे कारण की दुसरी गोष्ट- राजकीय वास, एक या सगळ्या मुद्दा- व्हायरसला एक राजकीय मुद्दा- वास येतोय. नक्कीच येतोय. अनेक जोगळेकर काय म्हणा. मला असं वाटतं इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या प्रतिनिधींमध्ये विसंवाद आहेत. म्हणजे एक जण म्हणतात की राजकीय वास येतोय, दुसरा म्हणतात की राजकीय असू नये, तो अनेक कॉम्प्युटरवर पसरला असेल आणि असं हे. तर मला असं वाटतं झालंय असं की आता मोदी सरकारने 2 वर्ष पूर्ण केलेत, एकही मोठा घोटाळा उघडकीस आलेला नाही. राज्य सरकार पण झाला असलेला ह्याच्यातला मिटू पण शकतो ना, असं त्यामुळे- झालं तर. त्यामुळे- त्यामुळे एखादा कुठल्या- घोळ झाला असेल तर अशा करप्ट फाईली मिटू शकतो. कुठल्याही गोष्टीची बातमी बनवायची आणि त्याच्यावर हासा आता कुठली माहिती चोरीला गेले नाही गेले हे पुढच्या 2-4 दिवसात स्पष्ट होईलच. म्हणजे राज्य सरकार तर म्हणतंय कुठली माहिती चोरीला गेलेली नाहीये. जर अशी कुठली फायली नष्ट झाल्या असतील किंवा अशी कुठली माहिती की ज्याच्यात विरोधकांना भ्रष्टाचार वास येते असं जर ते नाहीसे झालं असेल तर त्यांनी तसं समोर मांडावं. उगाच हे असं करायला असं मी सांगतो केलं. ना. मला असं वाटतं व्हायरस आणि या अशा गोष्टी आहेत की म्हणजे एक प्रकारचे भस्मासुरासारखं असेल. म्हणजे तुम्ही एक व्हायरस सोडला की तो कुठल्या कॉम्प्युटरवर जाईल आणि काय प्रकारचं नुकसान करेल हे ओळखणं कठीण असतं. त्याच्यामुळे कोणी, मला असं वाटत नाही कोणी असल्या हेतून काही हे करू शकतं. आणि दुसरी गोष्ट, जर असं जर विरोधकांचा आरोप असेल तर त्यांनी कुठली माहिती गेली हे स्पष्ट करावं पहिले. ते वाटत माहिती समोर द्या, म्हणजे राजकीय वास येणार नाही. आता यांच्यातलंच बोलणं किती विरोधाभासाचं आहे. व्हायरस सोडला तर तो पुढे कुठे जाईल आणि किती कम्प्युटर मध्ये नाश करेल हे तुम्ही सांगू शकत नाही असं हे म्हणतात बीजेपी वाले. दुसरं बीजेपीचं सरकार काय सांगतं की व्हायरस फक्त 150 कम्प्युटर मध्ये गेलाय. मग तुम्हालाच नाही कळत आहे. तोपर्यंत ते तुम्ही एका तोंडाने म्हणतायत की तो कुठेही जाऊन कितीही काही करू शकतो, मग तो 150 कम्प्युटर मध्ये थांबला कसा? याचाच अर्थ की ते 150 कम्प्युटर त्या खात्याचे आहेत ज्या खात्याचे खर्चे साहेब मंत्री आहेत. मग त्या तो खात्यामध्ये 5,000 कॉम्प्युटर पर्यंत का नाही गेला? का नाही गेला? तुम्ही एका बाजूला सांगताय तो जायला पाहिजे, त्याचं बंधन नसतं. मग एका बाजूला तुम्ही 150 कम्प्युटरचं कसं काय सांगता? मला असं वाटतं की हा पर्टिक्युलर व्हायरस आहे, हा ईमेल मधनं जातो आणि त्याच्यात ती स्पेसिफिकली अशा मेल तिथे आणून कोणी सोडला का व्हायरस? जे लोक 150 कम्प्युटर मध्ये जाऊन थांबू शकतो का? मला असं वाटतं हे जे व्हायरसच्या फाईल असतात या एका दिवसाला लाखो लोकांना पाठवल्या जातात. तुम्हा आम्हालाही अशा व्हायरसच्या फाईली येत असतात अनेकदा. आपल्याला ते कळतं की हा व्हायरस आहे आणि आपण ती उघडत नाही. जे लोक ती उघडतात त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या कॉम्प्युटरवर तो, जर ती तिकडची सिस्टीम व्हायरस हे नसेल तर ती पसरते. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामुळे या गोष्टी 1,00,000% हा राजकीय व्हायरस आहे. राजेंद्रजी मल्हार टाकळे, जर का त्यांच्याच म्हणजे आता सरकारमध्ये जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत त्यांनीच जर सांगितलं असेल की 150 कम्प्युटर पर्यंतचा व्हायरस सीमित राहिलाय आणि ते पण PWD आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट, म्हणजे त्याबद्दल गेले 2 वर्ष सरकारमध्ये ते म्हणतात की घोटाळा उघडकीस आला नाही. आता मी इथे एक IT व्यावसायिक म्हणून बसलोय, पण मी जे काय बघितलं एवढे दिवस न्यूज मध्ये, त्यामध्ये रेव्हेन्यू आणि PWD या 2च गोष्टींमधले म्हणजे कंत्राट कशी वाटली गेली आणि रेव्हेन्यू खात्या, 2 खात्यांमधलेच सगळे घोटाळे बाहेर आले होते. तर जर 150 कम्प्युटर पर्यंत हा जर डेटा तुमचा जो सीमित राहिला असेल एन्क्रिप्टेड, तर 100% याच्यामध्ये राजकीय वास येण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट सांगावीशी असे वाटते की जर आपण मार्क झुकरबर्गला भेटतो जाऊन, तर जसंच मार्क झुकरबर्ग एक मोठे व्यावसायिक आहेत, तसेच डेल कंपनीचे मालक मायकल डेल यांनी काही महिन्यांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं
की डेटा विल बी द ट्रिलियनियर ऑफ 2016 अँड अहेड. मग हे आपल्याला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला कळालं ना का? डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया बद्दल बोलायचं झालं, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी काय मोठी तरतूद केली आहे. फायबर ऑप्टिक तुम्ही म्हणताय, किती वर्ष झाली फायबर ऑप्टिक करायला प्रयत्न करतायत. स्वर्गीय राजीव गांधी साहेबांनी ज्यावेळीपासून सुरुवात केली ती ऍक्च्युली खरी सुरुवात होती डिजिटल इंडियाची. ही आता फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया आणि इंटरनेट मार्केटिंग ही डिजिटल मीडियाची सुरुवात नाही. आता जी डिजिटल मीडियामध्ये जे दिसतंय डिजिटल इंडियामध्ये तुमच्या, हे फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधल्या सत्ताधाऱ्यांचा प्रचार, या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही डिजिटल इंडियामध्ये. काहीच महिन्यांपूर्वी मी स्वतः एक व्यावसायिक म्हणून प्रयत्न करत होतो ई टेंडरिंगच्याच माध्यमातून, जे तुम्ही पारदर्शक सांगता. स्पष्टपणे सांगतो राजेंद्रजी, यांच्या सरकारमधल्या ई टेंडरिंगचा इतका घोळ असू शकतो. यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असे ठेवलेले आहेत, जर डिजिटल इंडियामध्ये माझ्यासारख्या कॉलेजमधनं नुकताच काही वर्षांपूर्वी पास झालेल्या मुलाकडे सोल्युशन असून सुद्धा आम्ही जर त्याच्यासाठी पात्र ठरू शकत नाही, पण सोल्युशन आहे, याचा अर्थ यांनी सगळे टेंडरिंग मॅनेज केलेले असतील. मग हेच हा जो व्हायरस अटॅक झाला, हा जो रॅन्समवेअर अटॅक झाला, हा कशावरून राजकीय नसेल? मला असं वाटतं यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. म्हणजे ज्यांच्या आघाडीच्या सरकारच्या काळात दर वर्षी लाख लाख कोटीचे घोटाळे आले होते, ज्या घोटाळ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने टेंडर अप्लाय केलं होतं. मला मला असं वाटतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. तुम्ही सांगा, तुम्ही एका बाजूला तुम्ही सांगताय कुठेही जाऊ शकतो व्हायरस, एका बाजूला सांगताय 150 कम्प्युटर. अहो तुमच्या बोलण्यात विसंगती आहे. असं काय तुम्ही म्हणताय? त्यांनी मोठा विषय घेतला म्हणून सांगतो. मोदी सरकारच्या टेलिकॉम वेव्हचं ऑप्शनिंग आहे, कोळशाचं ऑप्शनिंग आहे, इतर सगळ्या गोष्टींचं ऑप्शनिंग आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने पार पडल्याचं हे आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. या सगळ्या प्रत्येक गोष्टीच्या काळात, आघाडी सरकारच्या काळात आणि केंद्रातल्या युपीए सरकारच्या काळात हे मोठमोठे घोटाळे झाले होते. त्यामुळे असं त्यांच्याकडे आता काही मुद्दा नाहीये. स्पेक्ट्रमचे जे घोटाळे झाले म्हणतात, स्पेक्ट्रमची अगोदरची जी आमची पद्धत होती ती बदलली कोणी? स्वर्गीय प्रमोद महाजनांनी. त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा ऑक्शन झाला, तोच ऑक्शन पुढे युपीए सरकारमध्ये आला आणि ज्यावेळी आमच्यामध्ये झाला तेव्हा त्याच्यात घोटाळा झाला. ही पद्धत आणली कोणी? आम्ही इन्व्हेन्शन केलं नाही, हे आपण इन्व्हेन्शन केलेलं होतं त्यावेळच्या एनडीए सरकारने. त्याच पद्धतीने मला असं वाटतं पण विषयाच्या दुसरी की जिथं तुम्ही डिजिटलायझेशन करायला जाताय तिथे हे मुद्दे सगळे येणारच आहेत. पण भ्रष्टाचार झालेला नाही आहे हे आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. काय प्रकार आहे? सगळे मंत्री, एकही मंत्री काम करत नाही, एकही मंत्री स्टेटमेंट देत नाही. सगळ्या स्टेटमेंट देतात पंतप्रधान. पंतप्रधान फक्त घोषणा करतात, 2 वर्षात एकही योजना पुढे आलेली नाही. तर घोटाळा होणार कसा? अहो तुम्ही काम करायला द्या, तुमचेच मंत्री घोटाळा काम करायला झालं नाही. मला असं वाटतं काम झालं नसेल तर त्याचा परिणाम निवडणुकात दिसले असते. लोक बघतात. आणि 5 राज्याच्या निवडणुकात आसाम सोडलं तर तुम्हाला 4 सीट मिळाल्या, तुमची मतं कमी झाली. तिथे किती सीट होत्या? अहो तुमची कामं झालीत कुठे? तुम्ही जर म्हणताय तिकडे किती सीट होत्या? निवडणुकीचा मुद्दा वेगळा आहे. निवडणुकीचा मुद्दा वेगळा आहे. मल्हार, मी येतो तुमच्याकडे जोगळे. मल्हार, तुम्हाला मगाशी काय म्हणायचं होतं? मी अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगतो, माझ्या स्वतः बरोबर घडलेली गोष्ट आहे. डिसेंबर महिन्यामध्ये इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम नावाचे एक ई टेंडरिंग मध्ये एकच टेंडर आला आयटी डिपार्टमेंटसाठी. त्यासाठी माझे मित्र आणि आम्ही काही प्रयत्न करत होतो. त्यामध्ये जाणवलेली गोष्ट मी बोललो, खेदजनक गोष्ट होती. माझ्यासारखे नवीन व्यावसायिक, तरुण व्यावसायिक जे आता एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप इंडिया याच्याकडे बघून आम्ही जे मोठं होण्याचं स्वप्न पाहतोय, आमच्यासारख्या मुलांकडे जरी त्याचं सोल्युशन असलं तरी आम्ही जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया मुद्दामून असे बनवले जातात की आमच्या कंपन्या त्याच्यामध्ये कधीच पात्र ठरू शकणार नाहीत. आणि काही ज्या म्हणजे ज्या ठरलेल्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याचबरोबर कशा काय एलिजिबल होतात. म्हणजे असे एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे 100% राजकीय वासातूनच केलेले आहेत ना. जर ई टेंडरिंग तुम्हाला करायचं असतं पारदर्शकपणे तर तुम्ही सर्वांना दिलं असतं. हे सगळे मुद्दे त्याच्यात येतात. म्हणजे एका बाजूला मला
मला पुढचा प्रश्न विचारायचा होता. जास्त टेंडरिंगमध्ये अडकायचं नाही, कारण ह्या टेंडरिंगमधनंच परत परत घोळ निर्माण होतील आणि चर्चा आपली दुसरीकडे जाईल. त्या घोळात मला अडकायचं नाही आहे. पुढं मुद्दा मला शेवटचा प्रश्न सगळ्याच पाहुण्यांना विचारायचा आहे, अतुल काहतेंचे आहेत सगळ्यांना, की ज्या प्रकारे हा व्हायरस मंत्रालयातल्या कॉम्प्युटरमध्ये घुसतो, त्याची चर्चा होते, म्हणजे कुठंतरी प्रशासनातली ही सुस्तपणा जो आहे हा दिसून येतोय आणि प्रशासनाला ॲक्टिवेट करण्यामध्ये सरकार कमी पडतंय. या दोन गोष्टी स्पष्ट आहेत. मला असं वाटतं की म्हणजे याच्यात वाद नाही की हल्ला म्हणजे तो व्हायरस पसरला, याच्यात कुठेतरी हे राहिलं म्हणजे त्रुटी राहिल्या. पण जसंही म्हणलं की हे सायबर क्षेत्र ज्या झपाट्याने पसरत आहे, म्हणजे आज प्रत्येक माणसाकडे 5-10 त्याचं ज्ञान अवगत करणं काम आहे. मला असं वाटतं सिस्टीमला मला असं वाटतं system म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण शेवटी हे एक प्रकारचं युद्ध आहे. म्हणजे जे आपण बघितलं अमेरिकेत विकिलीक्स असो, अमेरिकेसारख्या देशामध्ये की जिथे इंटरनेटचा जन्म 30 वर्षापूर्वी झाला, जिथे त्याचा प्रसार खूप झपाट्याने झाला, तिथे पण जर विकिलीक्स आणि एडवर्ड स्नोडेन सारख्या माध्यमातून हा डेटा हे होऊ शकतो. तिथे सुद्धा आता अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत हिलरी क्लिंटन, त्यांच्या विरुद्ध ही सगळी आरोपांची राळ उठू शकते की त्यांनी वैयक्तिक. मला असं वाटतं की हा फक्त महाराष्ट्र सरकारच्या एका विभागाच्या एका खात्याचा विषय म्हणजे राजकीय व्हायरस आहे. हा जगभरात नाही. म्हणजे राजकीय व्हायरस आहे एका विभागापुरता असेल तर. उलट सायबर सिक्युरिटी हा जागतिक विषय आहे आणि तो फक्त सरकारी नाही, जसा तो उद्योगांनाही फटका पण बसतो. प्रशासन याच्यात कुठेतरी कमी पडतंय, मान्य करता की ही त्रुटी राहिलेली आहे, पण त्याच्यावर सरकार उत्तर काढण्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचललेली आहेत. थोडक्यात मला अतुल काहते म्हणतात. राजेंद्रजी, हा किती वाईट प्रकार आहे की म्हणजे तिकडे 4 माणसं मेली म्हणून माझ्याकडे 2 माणसं मेली असं जर आपण म्हणायला लागलो तर ते कसं शक्य आहे? अहो, तिकडे जे झालं ते आपल्याकडे होताच कामा नये. आणि याची काळजी आपण घेतली पाहिजे. दुसरा प्रश्न असा की हे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांनी कंप्लेंट केल्या की प्रशासनातले अधिकारी मंत्र्यांचं ऐकत नाहीत, आमचं ऐकत नाहीत. ह्याचाच हा घोळ पुढे झालेला आहे. कारण कोणी यांचं ऐकत नाही. का ऐकत नाही? तर यांना काही कळत नसेल. हे जे बोलत असतील ते प्रशासनाला वाटत असेल चुकीचं बोलतात, त्याच्यामुळे ते ऐकत नसतील. समन्वयाचा अभाव, समन्वयाचा अभाव. 60,000 हल्ले झाले युपीए सरकारच्या काळात. 60,000 हल्ले झाले. ऐकून घ्या ना पहिल्या साहेब. हल्ल्यातच आता आहे ना. ऐकून घ्या. इच्छाशक्ती नाही की आपण काम कसं करून घ्यायचं, कारण काम कसं करायचं याचं ज्ञानच या सरकारला नाही. तर कुठच्या पद्धतीने हे आम्ही काम आता करून काँग्रेसची शिकवणी लावायला पाहिजे. ठीक प्रश्नच आहे. येत नाही. पण अहो, जर देशाला आम्ही महासत्तेपर्यंत घेऊन गेलेलो आहे ठीक तर आहे. आमची शिकवणी लावायलाच पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आता त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. पण एकच गोष्ट सांगतो, पण शिकवणी लावा, फाईल करत होता का नाही याची काळजी घ्या. 60,000 फाईल करत आमच्या काळात तुम्ही ऐकलत का की फक्त 150 कम्प्युटर खराब झाले, फक्त पीडब्ल्यूडीचे अख्खं मंत्रालयाला आग लागली किंवा अख्खं तिथले कॉम्प्युटर खराब झाले तर ते चांगलं. आग लागलेला जो प्रकार आहे हा फिजिकल आग लागलेला प्रकार आहे. त्याची चौकशी झाली, सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. 60,000 हा सायबर जो हल्ले प्रकार झाले. आहे, हा जो प्रकार आहे हा फक्त 150 कम्प्युटर पुरता सीमित राहिलेला आहे. ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही इकडे बसणाऱ्या आयटी लोकांना विचारा, माझं पण ज्ञान आहे IT चं. एखादा वणवा यांना विचारा. तुम्ही हे काय आटोक्यात म्हणताय? आणला ही आहे का तो पसरला नाही म्हणून ते आहे. काय वणवा मला एका असं वाटतं- बाजूला हेच म्हणतात की हा कुठे जाईल हे कळू शकत नाही. वणवा पेटलेला आहे आता, तो विजवायचा कसा महत्वाचा मुद्दा विझवलेला आहे. आहे. वणवा ऑलरेडी विझवलेला आहे. तो मल्हार ठाकरे. आग का लागली ते लवकर स्पष्ट होईल. वणवा हा विझवलेला आहे ऑलरेडी. राजेंद्रजी, तुमच्या प्रश्नातून एक वाक्य सुचलं. प्रत्येक वेळी आम्हाला आशादायी तरुणांना 2014 साली ज्यांनी मतदान केलं त्यांना सांगितलं यायचं आता सुराज्य, सुशासन, सुप्रशासन. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुस्त प्रशासन आणि सुस्त राज्य निर्माण झालेलं आहे. जगामध्ये सगळीकडे सायबर सिक्युरिटी हल्ले होतात ते सांगतायत अनयजी. जर हे सगळं होत असताना आपल्या सरकारने का खबरदारी घेतली नाही? बरोबर. बरं, हे म्हणतात की खबरदारी 30,000 घेतली आहे. 30,000 हल्ले झाले, त्याच्यावर उत्तर 30,000 शोधलं हल्ले जाईल. युपीएच्या काळात झाले. मी सांगू इच्छितो, दुपारीच आज मी भारतातल्या एका मोठ्या सायबर सिक्युरिटी म्हणजे नेटवर्क सिक्युरिटी मधल्या कंपनीमध्ये म्हणजे कंपनीच्या फाउंडरला भेटलो. त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की भरपूर म्हणजे सरकारी अगदी DRDO पासून मोठ्या मोठ्या संस्थांवरती हल्ले अजूनही चालू आहेत. आता या 2 वर्षामध्ये ते सांगून कंटाळले असतील तरीही या सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नाही. उलट असं होतंय की त्यांनाच कोणीतरी दम देते की तुमचे जेवढे काही कंत्राट असतील किंवा काय असतील याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि अशा काही गोष्टी घडतात. म्हणजे किती गांभीर्याचं आहे. बरं, एक सांगू इच्छितो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. आपण सगळे मान्य कराल ना? मला एक मी सांगू इच्छितो जनतेच्या हितासाठी की हे रॅन्समवेअर जे येतात हे एक तर येतील तुमच्या ईमेल मधून
नाहीतर कोणाच्या तरी पेनड्राईव्ह मधून. बरोबर. असं नाही की फक्त ईमेल उघडून अटॅचमेंट उघडली तर येतं, असं नाही. रॅन्डम कोणाचाही ईमेल आला तर तो विचारपूर्वकच उघडा. कृपया कोणीही तो ईमेल उघडू नका. रॅन्डमली कोणाचाही पेनड्राईव्ह जोडला जाऊ नये कम्प्युटरला. कुठलीही वर्ड फाईल उघडल्यानंतर किंवा कुठलीही साधी फाईल उघडल्यानंतर जर मॅक्रोस एनेबल, मॅक्रोस नावाचा एक प्रकार असतो ज्यातून कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्याची डेव्हलपरला एक संधी मिळते, हे कधीही कोणी एनेबल करू नका कृपया करून. आणि तर तुम्ही सेफ राहाल. अन्यथा ह्यासाठी वाचण्यासाठी कोणताही उपाय असा लगेच नाही. बरोबर आहे. याच्यातनं वाचण्यासाठी उपाय बॅकअप घेतला पाहिजे हा, आणि तो बॅकअपच आपण रिस्टोर करू शकतो. Backup घेतला जातोय. भले ते आता एन्क्रिप्ट झालेल्या फाईल सांगत असतील सरकारतर्फे, प्रिन्सिपल सेक्रेटरी सर अर्थात माझ्यापेक्षा खूपही अनुभवी आहेत, पण मी सांगतो की जर ते एन्क्रिप्ट झाले असतील तर त्यांना पैसे पाठवल्याशिवाय ते हॅकर्स कधीही आपल्याला हे डिक्रिप्शन की पाठवणार नाहीत. जगामध्ये बऱ्याच ठिकाणी असे हल्ले झाले आहेत आणि तिथे कधीच असं दिलं नाही कोणी. ठीक आहे. पण हे जर हल्ले त्यांनी सगळे recover विंडोज केलेत, सिस्टीम तर वर ते पैसे झाले. दिलेत का? भारतात अनेक राज्य आहेत की ज्यांनी ओपन सोर्स सॉफ्टवेअर घेतलेली आहेत. महाराष्ट्रात विंडोज प्रणाल्या कोणाच्या कार्यकाळात मंत्रालयात लावल्या गेल्या आणि त्याच्यासाठी नाही, किती नाही, लायसन्सिंग. तुमच्या- म्हणजे मला असं वाटतं याच्यात प्रत्येक जण तुमच्या- आरोप तुमच्या प्रत्यारोप माहितीसाठी- करायला घेतात, त्याला काही अर्थ तुमच्या- नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो. नाही, पण विंडोज प्रणाली जरी आली तर त्याला सिक्युअर करण्याचं काम कोणाचं आहे? यांनी चुका केल्या म्हणून तुम्ही त्या चुका पुढे कंटिन्यू करणार का? पहिली गोष्ट आम्ही काय चुका केल्या? अहो आम्ही कम्प्युटर या देशात आणले हेच ओरडत होते त्यांनी शोधून काढले बीजेपी वाले. computer. हे बीजेपी वाले सांगत होते नका आणू. प्रश्न असा आहे की राजकारण बाजूला केलं, तुम्हाला फायरवॉल जी आहे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट करायला पाहिजे. फायरवॉल आहे ती अपडेट होते. तुम्हाला अपडेट हे का घुसलं? राजेंद्रजी, हे का घुसलं? कारण राजेंद्रजी, एक माहिती देऊ इच्छितो अपडेट मी अनय जोगळेकरांना. मला बोला. हे विंडोज पुरतं मर्यादित नाही. हे जर एकदा एंट्री केली तर ते लिनक्स असो, विंडोज असो की अजून कोणत्याही सगळीकडे प्रकारची जातंय. ऑपरेटिंग सिस्टीम असो, सर्व्हर पासून सगळीकडे जातं. त्याला कुठलंही बंधन राहत नाही आणि त्यामुळे मला हास्यास्पद वाटतं म्हणजे ते आता यांना मोठ्या काय- एवढ्या पदावरती मी- जाऊन मी- पदावर ठीक आहे, असलेले ठीक आहे. थोडक्यात मला आतून कळत आहे, थोडक्यात. उद्या हे सांगतील की ते बिल गेटला पण काही कळत नाही. ठीक आहे. मला असं वाटतं हा म्हणजे मी माहिती तपासली त्याच्यात हा विंडोज मालवेअर आहे असं दिसलं. ठीक आहे, त्याच्यावर वाद कधी संपणार? मालवेअर ही जी टर्म आहे ना, ही काही एका व्हायरसची टर्म नाही. इट इज अ टर्म ऑफ अम्ब्रेला. त्याच्या अंडर हे वेगवेगळे व्हायरस येतात. लोकी येतो, रूटकिट येतो, हे वेगवेगळे व्हायरस त्या मालवेअर टर्म्सच्या अंडर येतात. त्याच्यातला ट्रोजन असतो, तो डेटा घेतो, मालवेअर ब्लॉक करतो. दिस इज द अम्ब्रेला टर्म. मला यू कॅनॉट से दॅट की हा व्हायरस फक्त हेच काम करतो. ठीक आहे. मला मला शेवटी अतुल काय ते तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतोय ही यंत्रणा सगळी कार्यान्वित होत असताना तुम्ही जसं म्हणालात मगाशी की प्रशिक्षित केलं पाहिजे, शेवटच्या स्तरातल्या व्यक्तीपर्यंत ते प्रशिक्षण पोहोचलं पाहिजे. मग प्रशिक्षण न पोहोचणं म्हणजे यंत्रणेतला एक सुस्तपणा आहे हे तरी स्पष्टपणे दिसतंय, किंवा प्रशिक्षित होण्याची तयारी कर्मचाऱ्याची नसते, ती मानसिकता बदलण्यामध्ये प्रशासन कुठेतरी अपयशी ठरतंय. या दोन पूरक गोष्टी आहेत एकमेकांना, असं नाही वाटत? नक्कीच आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्यावर सुद्धा एक खरं म्हणजे तिसरा उपाय होऊ शकतो आणि तो आजच्या काळात अतिशय गरजेचा आहे. तो म्हणजे जसं काही काही देशांमध्ये IT मिनिस्ट्री आणली जाते, तर त्या प्रकारची एक IT मिनिस्ट्री चक्क वेगळी असावी. आपण त्याचं स्वरूप ठरवू शकतो, पण हे अधिकारी तज्ज्ञ असावेत त्या त्या विषयांमधले आणि सगळ्या मंत्रालयापासून सगळ्या ठिकाणी ज्या ज्या सॉफ्टवेअर हार्डवेअरच्या यंत्रणा बसवल्या जातात तर त्यांचं काम कसं असावं, त्या सुरक्षित कशा असाव्यात, त्याच्या बॅकअप्स कशा घेतल्या जाव्यात, हल्ले झाले तर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हे सगळं ठरवण्याची म्हणजे पॉलिसीपासून इम्प्लिमेंटेशनपासून आणि नंतर ऑडिटिंगपर्यंत ही जबाबदारी स्वतंत्रपणे त्यांच्याकडे देण्यात यावी आणि त्यांचं रिपोर्टिंग हे कुठल्याही मंत्र्यांकडे असू नये. ते थेट त्या त्या विभागाच्या म्हणजे महाराष्ट्रात उदाहरणार्थ मुख्यमंत्री असतील, देशाच्या पातळीवर पंतप्रधान असतील, अशा पातळीवर ते ठेवलं पाहिजे. कारण त्यातनं मग राजकीय जे आता वाद चालू आहेत की हा राजकीय प्रकारचा हल्ला होता का, जाणून बुजून काही घडलं होतं का, या सगळ्या गोष्टी घडायला मग वाव तसा खूप कमी राहील. मगाशी जसं हिलरी क्लिंटनचं उदाहरण दिलं की हिलरी क्लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना स्वतःच्या खाजगी ईमेल अकाउंट वापरायच्या, जीमेल अकाउंट वापरायच्या आणि त्याच्यावरून प्रचंड वाद आता अमेरिकेमध्ये चालू आहे की त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना निवडून देऊ नका, यासाठी हा एक मुद्दा वापरला जातो की त्या देशाच्या सुरक्षिततेबाबतीत किती जागरूक होत्या,
त्यांनी बेजबाबदारपणे हे केलं नाही का, तर खरं म्हणजे ती कृती त्यांच्याकडनं ही चुकून घडली होती आणि त्याची बरीच स्पष्टीकरणं त्यांनी दिलेली आहेत, पण त्याला राजकीय रंग हा सहजपणे दिला गेला. तर आपल्या आत्ताच्या प्रकरणामध्ये हे राजकीय आहे का नाही हा मुद्दा पूर्णपणे इथे चर्चेला आलाच आहे आणि मला त्याच्यात पडायचं नाहीये. पण मला एवढंच म्हणायचं की तशा घटना घडू नयेत यासाठी याचं नियंत्रण हे वेगळ्या व्यवस्थेकडे असलं पाहिजे आणि त्यांचं रिपोर्टिंग हे सुद्धा वेगळं असलं पाहिजे. अगदी खरं आहे की त्याचं रिपोर्टिंग वेगळं असलं पाहिजे आणि या यंत्रणेमध्ये अशा त्रुटी राहू नयेत म्हणून काळजी देखील घेतली पाहिजे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं, तुम्ही आलात आणि या संदर्भात. राजेंद्रजी, माझा वेळ संपला, मला माझा वेळ संपला. आपण परत कधीतरी याच्यावर चर्चा करूया. या सगळ्या चर्चेमधनं एकच निष्पन्न होतंय, एकीकडं डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आपण एक पाऊल पुढे टाकत असताना अशा प्रकारचे सायबर सुरक्षेच्या संदर्भात सुरक्षितता बाळगण्याबाबत हल्ल्यांच्या बाबतीतली आपण सजग नाही आहोत. हीच परिस्थिती आत्ता आपल्यासमोर आहे. त्यामुळे नव्या युगाची वाट आणि पहाट उगवली असं म्हणत असताना कुठतरी सूर्य मावळतोय आणि अंधारही पडतोय याची जाणीव ठेवा. पहा फक्त IBN लोकमत.